डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून ई केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी GR आलेला आहे। तरी हा तुम्ही GR सविस्तर पाहू शकता। यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा करणार आहे। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 4 डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती। मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे।